नमस्कार मित्रांनो, गडप्रेमी ग्रुप पुन्हा एकदा ट्रेकिंगसाठी निघालो आहोत आणि यावेळी आम्ही सिलेक्ट केला ट्रेकिंगसाठी गड, तो म्हणजे आहे कलावंतीन आणि प्रबळगड। तर सकाळचे आता 7 वाजले आहेत आणि आम्ही गडप्रेमी टोटल 13 जण आले आहोत। हाय मित्रांनो, हाय। चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। तो आपला जेकेवी वाला चालला ना इकडे, स्पिती व्हॅलीला चालला, त्याचा टाकला माहितीये का? कुठल्या व्हॅलीला? स्पिती व्हॅली। 15 हप्ते होते काय? 15 हप्ते म्हणजे जवळजवळ 10 महिने ठीक आहे। बघ ना, समोरून दिसणार आहे। हो हो, हा डोंगराच्या पलीकडे माथेरान। जबरदस्त। आता 8 वाजलेले आहेत आणि जवळजवळ 1 तासाचं ट्रेकिंग आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि बऱ्यापैकी चढण आहे। 2-3 आम्हाला मध्ये मध्ये शॉर्टकट रस्ते पण भेटले आणि ते शॉर्टकट असल्या कारणामुळे थोडं चढणीचे होते, पण मजा येत आहे। सकाळचं वातावरण आहे म्हणून जास्त ऊन पण नाही आणि थकवा पण खूप कमी वाटतो आम्हाला। आणि जानेवारी महिन्यातली ही ट्रेकिंग या वर्षातली 2018 मधली पहिली ट्रेकिंग आहे। 2019 सॉरी मित्रांनो, 2019 मधली पहिली ट्रेकिंग आहे गडप्रेमी डहाणू ग्रुपची। नमस्कार मित्रांनो, आम्ही कलावंती गडाच्या एकदम पायथ्याशी आलो आहोत आणि बघा इथे चक्क एक गावाची वस्ती आहे। 30-35 घरं आहेत इथे आणि वस्ती आहे इथे लोकांची। म्हणजे गडाच्या एवढ्या वरच्या बाजूला, वरच्या भागात अशी वस्ती असेल आपल्याला असं वाटलं नव्हतं, कारण आम्ही एवढी ट्रेकिंग केली अशी वस्ती आम्हाला कुठे दिसली नाही। पण ह्या बाजूला आम्ही बघतोय की घरं आहेत इथे आणि गड आणि ह्या पठाराच्या मध्ये जी डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये ही गाव बसलेलं आहे कलावंती। हे बघा इथे घर आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। आमचे गडप्रेमी मित्र इथून चढताना दिसतील आपल्याला। रोप असल्या कारणामध्ये सपोर्ट मिळते आपल्याला आणि व्यवस्थित जर चढायला होते। भाऊ सांगता कुठे चालला माझा पाय? सकाळचे 9 वाजले आहेत बरोबर। आम्ही ट्रेकिंग 7 वाजता सुरू केली होती आणि 9 वाजले आता 2 तास झाले आमच्या ट्रेकिंग करून। गडप्रेमी ग्रुप डहाणू बघा माझ्या बाजूला दिसतो। हाय मित्रांनो, आणि आता आम्ही इथे तो थरारचा पॅच जो आहे कलावंती गड, ज्या नावाने कलावंती प्रसिद्ध आहे, तो तुम्हाला दाखवतो। माझ्या मागच्या बाजूला तो पॅच आहे, हा बघा। तर त्या पॅचवर आपण आता चढणार आहोत। आम्ही कोण सेल्फी घेणार नाही, फक्त मी एकटाच घेणार आहे आणि सेफ अशा रीतीने आम्ही सेफ राहून आणि पहिला जीवाला सांभाळून नंतर मग आम्ही ते फोटो सेशन करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही पण कधी या गडावर आल्यात तर असे फोटो शूट करताना पहिला जीवाला सांभाळा, स्वतःला सेफ ठेवा आणि नंतर असे व्हिडिओज किंवा सेल्फीज घ्या। ओके, चला मित्रांनो स्टार्ट करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आरामात जातील मग। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। क्रॉस चल रहा है, क्रॉस चलो चलो चलो, सावकाश सावकाश, एवढा आरामात।
शूटिंग मध्ये दाखवलं ते तेवढं नाही मिळत. कमाल वरती वरती कमाल भाई चला पोर या. एक मिनिट वर एक मिनिट वर काय वरती एक मिनिट दिदी थांब. इकडे अरे काय वरती गॅप ठेव चला वरती. इकडे पाहिजे इकडे. नाही तू बोललो विशाल तू मध्ये आहे ना त्या सपोर्टला घे ना बाबा. दोरी सोडू नका शेवटपर्यंत बस. हा दोरी पकडूनच ठेवा. अजित भाऊ तुम्ही रेडीला दोरी नका सोड. दोरी पकडून ठेवा. दोरी पकडूनच ठेवा. दोरी सोडू नका. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. 9:30 वाजले सकाळचे. 7 वाजता आपण ट्रेकिंग चालू केली होती आणि बरोबर 2.5 तासात आपण 2.5 तास कुठे 7ला चालू केली. 9:30 म्हणजे 2.5 नाही का? मॅच कच्चा तुझे भाऊ. तर बरोबर आपण 2.5 तासामध्ये ट्रेकिंग कम्प्लीट केली आहे आणि कलावतीगडचा टॉप पॉइंट आम्ही आता 9:30 वाजले आहेत आणि आम्ही कलावतीगडाच्या टॉप पॉइंट वर आहोत. खरं खूप आगळा वेगळा आनंद मिळाला. एक वेगळी ट्रेकिंग करायला मिळाली. थोडं रिस्की आहे पण आपण जर न घाबरता आणि जर
म्हणजे धैर्य ठेवलं, हिंमत ठेवली तर आपण नक्कीच चढू शकतो. तसं काय एवढं हार्ड नाही आहे ते. यूट्यूबमध्ये आपण कॅमेरावर बघतो म्हणून तसं वाटते, पण बराच मोठी जागा आहे तिथे चालण्यासाठी. आणि पायऱ्यांचं काम आहे, म्हणजे पण एक साईडला पूर्ण कडा आहे, त्याच्यामुळे थोडं भीती वाटते. पण ओव्हरऑल आपण असं बघितलं तर ट्रेकिंगच्या दृष्टीने खूपच चांगला अनुभव आला. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला? एक नंबर. चला आता आपण इथून निघूया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आता आपण निघणार आहोत इथून या गडावर आणि आता जाणार आहोत आपण प्रभागडावर. चला आता भेटूया प्रभागडावर. बाय. गाणं म्हणलं तर शूटिंग काढाय आपल्याला. पूर्ण काढली का तुम्ही? अरे वा. अहो, हे तर माहेर आहे धर्मानं आपल्याला. तू shooting करायला. तडप 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 तुझ्या तलवारीची. चल 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 सावकाश सावकाश. इथं मागे जायचं करायचं. शंभू राजे शंभू राजे शंभू राजे शंभू राजे तडप 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 तुझ्या तलवारीची धार मुजरा समान माकडासारखा बसला काय? चला हळूहळू एक साईडला चला स्पायडरमॅनची फिलिंग येते. उतरलेला आहे त्यांच्या आरच्या टोटल नंबर टाकू शकतो ना. नंबर कशा क्रिकेट खेळ झाला का तो? टी शर्टच्या मागे नंबर. एक मिनिट का जाण्याचं एक साईडला आपण येतोय तर मी ते पोचते त्याचा मतलब नाही. नाही व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे. 6 मिनिट झाली. चलो भाई गणपती अपनी बारी चल विचार चल 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 ऊपर चला द्या फडपाची. हळूहळू बंदी करू नका. प्रबळगड जाताना वाटेत आम्हाला एक गुफा भेटली बघा इथे. आणि आता गुफेत चाललो आहेत आम्ही. गुफेत चाललो आहे आम्ही. खूप जबरदस्त अशी मोठी गुफा आहे. आईला याच्यामध्ये पण तळ नाही. दिसत नाही मला. थांबा. चल चल या या या. चला जेवायला बसा. एवढं तो करे
मागे 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 सगळे दाखवतो नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही आता त्या गुफेत शिरलो आहोत. मग आम्ही ते सगळे एकत्र बसलो. हाय मित्रांनो, कसा वाटते अनुभव? एक गुफेच्या आतमध्ये आम्ही आहोत. वरती पूर्ण दगडाची शिला आहे आणि चारी बाजूला शिला आहे. फक्त एक साईडला हा रस्ता आहे गुफेचा. आणि आपला शास्त्र असं सांगते की जिथे गुफा असते तिथे देवीचं किंवा देवांचा वास असतो. शंकर भगवान वगैरे असे भगवंत होते ते अशा गुफेत येऊन राहायचे. म्हणून आपण इथे आता एक भगवान शंकरचे एक स्तोत्र गाणार आहोत. तर आपण सुरू करूया. राष्ट्र सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैनम महाकाल ओंकार ममलेश्वर परल्यां वैद्यनाथंच डाभीना भीमशंकर सेतुबंधे दुरामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नर सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनाश्यति. चला निघूया मित्रांनो. चला आले का सगळे मोजा रे बाबा. चंद्रमोहन गड प्रेमी शेवटचा मेंबर चंद्रमोहन आलेले आहेत सगळे. नमस्कार मित्रांनो, आता 11:30 वाजले सकाळचे आणि आता मी प्रबळगडावर पोचलो आहे. तर थोडं अंतर बाकी आहे फक्त. आणि प्रबळगडावर बघण्यासाठी काय असतील पॉईंट्स ते बघून आम्ही मग तिथे डबा खाणार आहोत. डबा आणला आहे आम्ही सोबत. आणि त्यानंतर मग संध्याकाळची पनवेलहून मेमो आहे. किती टाईम तिथे 6:50ची. ती डायरेक्ट डहाणूला पोहोचते 10:15. रात्री 10:15 वाजता पोहोचते त्या गाडीने. मित्रांनो इथे बघा आपल्याला एक वरच्या बाजू दिसते की कलावंती दुर्गाला ही बाजू आहे आणि काळा बुरुज या बाजूला आहे. 2350 मीटर आहे इथून. तर आपण काळा बुरुजकडे एवढं दूर नाही, पण त्या पॉईंटवर जाताना ते एक राजवाडा आहे, गणपतीचं मंदिर आहे असं सांगतात. मग त्या पॉईंटला तिथे नक्की काय काय बघणार आहोत आपण. चाललो आपण. नमस्कार मित्रांनो, बघा इथे आपण जे पाहिजे इथे राजवाडा आहे या बाजूला आणि बांधकाम केलेलं आहे. इथे दगडी बांधकाम आहे खरोखर जबरदस्त असं. आणि इथे बघा एक बोर्ड सुद्धा लावले आहे राजवाडी असं करून. सौजन्य संयुक्त वनस्थापन समिती माची प्रबळ हा गड आहे राजवाडी. ओके, आपण थोडं आतमध्ये जाऊन बघूया एक्झॅक्टली आतमध्ये कसं काय बांधकाम आहे. ओके, हां छोटा आहे म्हणजे तसं, पण पूर्ण दगडाचं बांधकाम केलं आहे. मित्रांनो आतमध्ये या. इथे बघा आपण बघूया. इथे कात आहे सापाची, पूर्ण कात टाकले सापाने. गेला तो माहिती इथे कात टाकलेलं आहे इथे बघा.
हातात घ्या बघू जरा मित्रांनो. नको तुटेल. अलगद घे. नाही तुटणार. अख्खा बघ ना. अख्खा घे ना. हे दगडी बांधकाम एक आहे पूर्ण बाजूला. बघा या बाजूला इथे आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतंय. इथे हेच आहे ते गणपतीचं मंदिर. इथे नंदीचं प्रतीक सुद्धा आहे. 500 मीटर आले एवढे. बोलू का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघा इथे आपल्याला दिसेल. गणपती बाप्पा. आणि प्राचीन काळातले इथे अवशेष आपल्याला पाहायला म्हणजे हे नंदीचं स्वरूपात आहे. इथे पण आहे एक छोटस. आणि या बाजूला एक इन्फॉर्मेशन लिहिलं आहे की गणेश मंदिर काळा बुरुज 1700 मीटर, दरवाजा 850, बोरी सोड 900, तलाव 50, सहदेव सावंत. तर हे जे तलाव आहे 50 मीटर तो आता बघायचा आपण चालू आहे या बाजूला. चला बघूया आपण. मित्रांनो हा तो तलाव दिसतोय आपल्याला. खूप मोठा आहे. पूर्ण सुकलेला आहे पण इथे पाणी नाही आहे. इथे पावसाळ्यात पाणी आपल्याला अवेलेबल होईल. नमस्कार मित्रांनो, बघा इथे काळा बुरुज पॉईंटकडे आम्ही आलो आहोत आणि इथे प्यायचं पाणी भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. इतर ट्रॅकर्स पण आहेत आलेले. आणि ह्या बाजूला बघूया आपण काही आपले गडप्रेमी मित्र इथे बुरुज पाहून आलेत बहुतेक आहे आणि इथे रेस्ट करत आहेत. आता आम्ही जाऊन बघूया ते पॉईंट बुरुज. इथे पाण्याची सोय आहे. इथे पाणी आहे का? हो हो यस. प्यायचं पाणी अवेलेबल आहे इथे. आणि इथे आपण बघूया काय या पॉईंटवर आहे. आणि मित्रांनो बघा इथे तो पॉईंट आला आहे काळा बुरुज. जे आपण पाहिलेलं 2300. हे काय काळा बुरुज लिहिलेलं? अच्छा म्हणजे हा काळा बुरुज नाही आहे. बघूयात. हो 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 हा खूप मोठा इथे या बाजूला बघूया आपण. इथे इरिशाळ घर आहे आणि हा इथे मोरबे धरण. हे मागच्या बाजूला आपल्याला दिसते मोरबे धरण आहे. आणि हा समोरचा पॉईंट आहे तो माथेरान. आणि माथेरानच्या मागच्या बाजूला दिसतोय तो कर्नाळा भीप किल्ला. हे सगळे पॉईंट्स आहेत. आपले विकास भाऊने इन्फॉर्मेशन काढलेले आहे. थँक्स विकास भाऊ. आणि मेन पॉईंट पाहायला आपण आलो आहे बघा. अरे जबरदस्त. आणि हा आहे काळा बुरुज. हे बघा ही आहे किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. व्हिडिओ शूटिंगमध्ये दिसत असेल तुम्हाला. आणि हा आहे काळा बुरुज. जबरदस्त असा नजारा. एक रस्ता आहे इथे बघा मित्रांनो. हा इरिशाळगडाकडे जातो आणि इथे बांधकाम आहे दगडी बांधकाम. नमस्कार मित्रांनो, आता मी प्रबळगडावर होतो बघा. मागच्या वेळी या पॉईंटवर आपण गेलो होतो. तो काळा बुरुज हा पॉईंट आहे. आणि आता आम्ही बुर्जाचे सोंड ह्या पॉईंटकडे आलो आहेत. आणि हा पॉईंट मला दाखवतो. हा बघा या बाजूला. तर आपण ते चाललो आहे बघा त्या बाजूला. आपले काही गडप्रेमी मित्र त्या साईडला आहेत उभे. हे बघा शिवाजी महाराजांच्या इथे फ्लॅग लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खूप स्पॉट आहे हा बघा. या साईडला मला दाखवतो. सगळे पूर्ण उतार आहे या साईडला. आणि या बाजूला पूर्ण शहर वसलेलं आहे, गाव वसलेलं आहे या साईडला. सुंदर असं नमस्कार मित्रांनो, आपण काळा बुरुजकडे गेलो होतो. आता 2350 मीटर. आता आपण कलावती दुर्गाच्या बाजूला जाणार आहोत. आता आपण प्रबळगडावर आहोत आणि आता चाललो कलावती दुर्गच्या बाजूला. ओके नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहेत आता या पॉईंटवर. तिचं नाव आहे मांडियाची सोंड.
आपल्याला इथून बघायला मिळेल बघा, इथे लिहिलेलं आहे काय काय या पॉईंटवर आपण दिसू पाहू शकतो. कलावंतीन, सुळका, पेप किल्ला, पनवेल, मुंबई, माथेरान, नरनाळा किल्ला, चंदेरी, हाजी मलंगड. ओके, आणि बघूया आपण या बाजूला दिसेल आपल्याला हा झेंडा लावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. मग या बाजूला आपल्याला दिसायला बघायला मिळेल हा जो सुळका आहे तो आहे कलावंतीन गड, जिथे आज सकाळी आपण जाऊन आलो. आणि खरोखर खूपच जबरदस्त नजारा आहे हा इथून पाहण्यासारखा. थोडं झूम करून दाखव तुम्हाला, खूप जबरदस्त वाटतंय. इथे सकाळी आपण जाऊन आलो आज. आपले गडप्रेमी सगळे ग्रुप. हाय मित्रांनो, इतर ट्रॅकर्स पण आले तिथे बघा. आता इथे थोडंसं फोटोग्राफी करून आपण निघणार आहोत. ओके, थँक्यू मित्रांनो. आता दुपारी 2:45 वाजलेले आहेत आणि हा या बाजूला आपण दिसतोय तो हा आहे कलावंतीन गड, जिथे आपण सकाळी 10 वाजता पोहोचलो होतो. त्याच्यानंतर आपण 11 वाजता प्रबळगडावर गेलो, तिथले सगळे पॉईंट्स पाहिले आणि आता उतरलो आम्ही. तर आता आम्ही बाकीचे गडप्रेमी सगळे पुढे आहेत, पण आता निलेश, विकास आणि मी अमोल तांडेल आम्ही तिघे आहेत. बाकीचे दुसरे 2 मेंबर्स आमचे अजित आणि विशाल तामोरे आमच्यासोबत आहेत, मागे येत आहेत ते. आणि आम्ही पाहिलं, खूप मजा आली ट्रेकिंगला. तुम्ही पण कधी आले तर या. खूप लेडीज येतात या गडावर चढायसाठी ट्रेकिंगला, म्हणजे लेडीज लोकांना पण येऊन सर करू शकतो हा ट्रेकिंग पॉईंट, म्हणजे एवढा हार्ड नाही आहे. कसं वाटलं विशाल भाऊ? मजा आली. ओके मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. खरोखर बघून घ्या शेवटचा हा गड, आणि नंतर मग तुम्ही पण या, एक दिवस ठरवा एन्जॉय झालं आणि एक दिवस या गडावर ट्रेकिंग करा. थँक्यू फॉर वॉचिंग.